भावा गाठा कसला भयानक पडलाय का शनिवारी सकाळी 6:00 पाहिजे का बघले आता पर पहिला देऊ रोकडा झोपून जाऊ मी तुला 100 रुपये देतो मी 500 देतो तू झोप नको बाबा अहे तिकडे प्यायला लागलाय चल त्याची गंमत करूया चल चल गंमत करूया आईला ग्रपाटाची वय विसरली आणतो जातो आलाय बघ माकडानं तुमच्या जरा थंडीच्या दिवसात गार पाण्याने आंघोळ करायचं म्हणजे नको वाटतंय बघा अय्यो तमन्ना अय्यो बाहेर आलं अशी आंघोळ तुमच्या बापाने केली होती का सगळं पाणी खाली सांडायला की अगं मी बरोबरच करतोय पण काय होतं पाणी कसं खाली साडतंय कळलं ना बघ कसं सांडत आहे बघ त्याचं मी द्या इकडं अगं सोड मी करतो 2 तास झालं बसला या शाळेला जायला उशीर होतो या पोरं तिथं वाट बघत बसली असतील शाळेत अगं 5 मिनिटं थांब करतो मी आंघोळ काय 5 मिनिटात करता या सरका तिकडं अगं नको अगं कुठं फेडी केली बाप आवरा आणि पळा शाळेत बघितलं नाही नव्हता पोरा दावेल लवकर ये आईच्या गावात इरपे समजून आपण अन्नाला पाडलाय लका अण्णा आमच्या घरात सांगितलं आई मारणार लका मग बरं असू दे जाऊ दे चल मनाला शाळेत जाय बोलूया लका लय उशीर झालाय बाबल्या 2 मिनिटात येतोय त्यो बरं चल ला ला ली ला 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 ली ला 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 येणार आहे की भावांनो 2 मिनिटात आवडतो ए यो तास लावून आवराय मी जातो ए भावांनो झाले 2 मिनिटात आवडतो बसायचं तवर आवर लवकर अरे अजून कसा आला येऊ चल बघूया काय करतो भावांनो जेवा या अरे बस बाहेर बसतो या आमच्या इथे जेवण बसलाय मी चल लवकर झाले भावांनो जरा एक 2 मिनिटाचं काम आहे आलं लगेच काय जरा संडासला आले का वाटतंय बरं त्या चल ग बरं तासभर हागत बच्ची बरोबर चला आला असतो लगेच चल गे ओ मामा शाळेपर्यंत सोडा की आम्हाला शाळेत हवा नाही एक जणच बसा फक्त नाही जाऊ तुम्ही आम्ही येतो चालत 2 किलोमीटर आहे नसतो बरोबर या तुम्ही जा तुम्ही चला मामा बघ नालायक बोड्याचं याच्यासाठी आपण थांबलो नाही गेलं गाडीहून त्याच्यासाठी सांगत होतो तुला नको जाया बोलवायला चल आता चालत चल चल बाबा इकडे नको जा उशीर झाला शाळेत जाय बस 2 मिनिटं बस आज दोघच निघालाय शाळेत मने कुठे अरे ते बुलटा गेला एकाच गाडीहून पोचलाच जाऊ का उशीर झाला शाळेला पोरानू चिचा खाताय का चिचा हा निघी ठीक आहे अडकला की माकडानू 2 रुपये लागतील आणि असली गाबाळीचीच पाहिजे असली तर 4 रुपये लागतील आमच्याकडे पैसे का दोस्त आहेस का ना हा धंद्यात दोस्त मित्र तसलं काय नसतं यो धंदा कधीपासून चालू केला शाळेत असल्यापासून माझा व्यवसाय धंदा आहे शाळेत असताना मी आवळं चिचा बोर असलं काय घेऊन जायचो आणि पोरासने ऐकून पैसे मिळवायचो रोजचं 50 रुपये मिळायचं मला खरंच काय होय पैशावर नाही तर मग पेन्शिलवर चिचा आवळं बोर ऐकायचो मी गंपास भरलेला माझा पेन्शिलीने आईला जोरात आयडिया की आपण बी करूया काय असं चालते तू फार सुट्टीत करूया आईच्या गावात शाळेला वेळ झालाय पहिलं तास माझाच आहे जातो कुठाने सर हा फार सारी मॅडम आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू बरं जातो माझा पहिला तास आहे भेटू आपण परत अहो पुढे बघा की अय्यो बापरे किती लागले काय झालं परफेक्ट मॅडम अहो कुठाने सरांना बघा की केवढं लागले
फुटलं माझं. थांबा मी बँडेज लावते. परसाडी मॅडम तुम्ही किती प्रेमानं माझ्यासाठी बँडेज आणलं. तुम्हाला माहित होतं का मी पडणार आहे असं? नाही हो, माझ्याकडे असतं ठेवलेलं, मुलांना कधी कधी लागतं ना. थांबा थांबा थांबा. आता भारी वाटतं बघा. कुठं सोड चक्कर आली सोड. चिरमय सर तुम्ही पोटातलं सगळं ढवाळलं खाल्लेलं माझ्या. कशाला फिरवलं फुटाने मला. डोक्याला लागल्यामुळे कळलं नाही मला. मला वाटलं दुसरंच कोणतरी आहे. कोण म्हटलं. सांगतो परत. बरं मी जाते आणि काळजी घ्या तुम्ही फुटाने सर. हा तुम्ही पण काळजी घ्या फरसाडी मॅडम. हा येते. चिरमुरे खाऊ का. येऊ का मी. या अरे परवानीच गेलं तुझ्या शाळा आमची आहे किती छान, नियमी रोज शाळेला येणार. शांत बसा. काय झालं दंगा करायला. नमस्ते. हा नमस्ते नमस्ते. बसा खाली. हा सर कपाळाला काय लागलंय. अरे ते गेटला थटलो जरा. हा कुणाकडे पण चालत होता. लाजाय काय झालं. बस खाली. आगाव उठला. बरं चला घरपडाच्या वया काढा. बघूया कोणी कोणी घरपाट केलाय ते. म्हणे तुझा घरपाट कुठं आहे बघू. सर मला पण माहित नव्हतं ग्रुपाडाचं. बुजू का माकड तोंड आहे, नाटक करतो की. इकडे इकडे या. हात पुढे कर. लक्ष ठेव जाईल. लागलं का. लागलं. परश्या घरपाट कुठं आहे. सर माझा घरपड कुत्र्यानं खाल्ला. इरप्या आमच्या कुत्र्यानं नाही केला घरपड. कोण. माझा घरपड मांजराने खाल्ला आणि मांजराला कुत्र्याने खाल्ला. साईराज मी केला घरपड. अरे वा 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 शाबास. एक तरी पोरगा ज्याने घरपाट केलाय. बघू कुठं आहे होय. घरपटाची वय भावाच्या दप्तरात गेली चुकून. ठीक आहे हरकत नाही. घेऊन या वय. त्याला वाटली त्याचीच वय म्हणून त्यानं रद्दीला घातली. बर ठीक आहे. केलायस का घरपाट. केलाय केलाय बर. तू केलायस का घरपाट. नाही. मग गाव कशाला बसलाय. बोलायच नाही. आता तुम्हीच काय विचारणार म्हटलं मी कशाला सांगू. घरपाट करून याचा. बर काय उपयोग करपाट करून. 8 वर्ष झाले एकाच वर्गात बसलो या. सगळ्यांनी तिकड तोंड करू बरावा. रावा रावा. उठा उठा. मला वाटतं सर बहुतेक अंश धरायला होणार आहे की. थंडीचं लय लागतंय. गेली का अंगातली थंडी. का अजून देऊ एक ठोका. उद्या घरपाट करू याचा सगळ्यांनी एकानं. तुम्ही पण. हा मी पण. माकडा मास्तर तू आहेस का मी आहे. आपलं मास्तर मी आहे का तू आहे. तुम्ही जायचं सर. हा मग उद्या येताना सगळ्यांनी घरपाट करून याचा. नाहीतर साल्ट काढणार तुमची. बसा खाली. काय झालं. डोंगान सुजलंय छडीनं. आधीच एवढी थंडी आहे त्यात सरांनी डोंगनाव छडी मारल्या. अरे सरांच्या पॅन्टनं नाडी कसली लुमत्या. सर तुमच्या पेटीत नाडी सुटल्या बघा. त्या मायला मी तर नाडीची पॅन्ट घालत नाही. नाडी कुठं आली. अरे तिच्या आला किती मोठा दोरा येऊ. हे धर जरा वर तिकडा. अरे काय माकडानो शाळा सोडून बाहेर काय करता इथं. हातात काय. पतंग कुठं व्हायला शाळेत. पतंग कुठं व्हायला. अहो सर पतंग नाही उडवत. मग काय बघू थांब सोड.
तू प्यान इकडं आण इकडं तू कशाला घातलं माझ्या आण इकडं पण या ओढतो ना चल ओ चिरमुरे सर इथं काय करताय वाकडे सर पोराने पतंग सोडलाय कुठं सोडलाय बघाय निघाले मी नाही इकडं तुम्ही वर्गात जावा बरं ठीक आहे अरे वड हाय अजून अजून किती आहे अरे तू वडायचं काम सॉरी वाकडे मुख्याध्यापक सॉरी बर का फुटाने सर काय आहे? अव माझे पॅन्ट तर दोरा कुठं यायला लागला ती बघायला लागले मी ए, तमन्ना मी आता काम आलाय परत फोन करतो आव वाकड्याच्या दोऱ्याची गुंडी बघितली का कुठं काय दोऱ्याची गुंडी हो कपाटात ठेवलेली तुमच्या पॅन्टवर देवा खूप आवरत कशाला पॅन्टीवर ठेवलेली माझ्या सगळ्या पॅन्ट दोरा झालाय बघा ठेव फोन सर मला दोरा घेऊन 4 किलोमीटर लांब गेलाय काय त्याला फोन करून सांगतो रिक्षा करून ये फुटाने सर शिकवाय सोडून काय उद्योग करत बसलाय अव सॉरी वाकडे सर बेल झाली चला संपला आता तास दोरा अजून किती आहे बघूया काय करतोय तर तसंच नाही मला शिकवू नको रस्ता बस खाली टोपी पडली माझी बस खाली माझाच तास आहे दांगा कराय नाही कोणी केस किती वाटले ती उद्या कापण्याचं सर तुम्ही पण कापून याचं उद्याच्या उद्या बा एक नंबर केस आहे कडक एक नंबर सर देऊ का कुठं 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 मामला फिरत शाळा सोडून अहो सर फुटाने सरांच्या पॅन्टातला दोरा घेऊन गेलतो की तुमच्या देखत नाही बाथरूमला गेलतो बाथरूमला एवढा उशीर लागते तुला बाथरूमला अहो सर बाहेर लय थंडी आहे बर्फ पडलाय की बघत बसले आलो खोटं बोल नको हे काय काश्मीर आहे बरं पडायला अहो सर खरंच बर्फ पडलाय बघणार आहे काय चल बघूया चला सर दाखवतो बर्फ कुठं बर्फ पडलाय हे बघा बर्फ पडलाय हा होय परशा खरंच बर्फ पडला असेल काय काय माहिती टाळाय पोळ्याच्या गारगारवाल्याचं बर्फाचं खडं पडलं तर किती बरं पडला म्हणून तोट काय सर तुला एक प्रश्न विचारतो समजा तुझ्याकडे 12 खेळ आहे ती त्यातली 2 खेळ तू मला दिलीस सर पण याच्याकडे नाही तिथे अरे समज म्हणलं केळ्या त्याच्याकडे 12 खेळ आहे ती समज म्हणलं असं कसं समजू त्याच्याकडे तर नाही तीच खेळ लय बोलतोय तू तू खाली बस तू उभा राहा तुलाच प्रश्न विचारतो थांबा सर त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो विचार पहिल्यांदा कोणतरी विद्यार्थी मला प्रश्न विचारतो विचार समजा मी तुम्हाला 10 रुपये दिलं ठीक आहे नक्की का मी तुम्हाला 10 रुपये दिलं हो नक्की मान्य मला तू मला 10 रुपये दिले पुढे बोल मग माझं 10 रुपये परत द्या लवकर द्या लवकर अरे कुठलं 10 रुपये माझं 10 रुपये द्या लवकर अरे काय अडके पडायचं काय कुठलं 10 रुपये तुझं सर त्याचं त्याला 10 रुपये माग द्या नाहीतर त्याचं बाल का नाही दिलंय अडक्या डोक्याचं आहे 10च्या ऐवजी 100 रुपये वसूल करा तुमच्याकडे ए बाबा मी जर 10 रुपये आमच्या गावात परत असलं प्रश्न कुणाला विचारणार नाही मी अहो चिरमुरे सर तुम्ही तर काय करताय मग काय डोंगरा जाऊ काय कसला जोक मारला असा की माकडा मी तुम्ही सगळी माझ्यासाठी हसला आता तुम्हाला सगळ्यांनी पास करणार मी येऊ पण जोकच होता अहो सर तसं नाही माझा तास होता संपला तास आता आलाय तुम्ही बरं असू दे आता माझा तास आहे तो तुम्ही घ्या जाऊ का बरं मुलांनो पाडेपाठ केलेत का ए तू 19चा पाडा म्हण 19चा पाडा हा म्हण 19चा पाडा अरे 19चा पाडा म्हण म्हणलो की आत्ताच 19चा पाडा ए मूर्खा लय शहाणा होऊ नकोस 19चा पाडा म्हण 19 एके 19 19 दुने 38 असा हा तसं मी म्हणतो की 19 एके 19 19 दुनी 38 19 त्रिक 39 19 चौक 40 19 पाचा चुकले 19 पाचा अय चुकलंय ए काय पण म्हणतोय तू? मूर्ख कुठला हात पुढं कर पुढं हात पुढं कर नीट ठेव तो बुटावळा कुठे आयो हे बघ उद्या नीट 19चा पाडा पाठ करून यायचं बर बर हा बस खाली ए तू उठ रे एवढा का घालटलाय थंडी किती आहे बघा मॅडम अरे नाटक करू नका एवढी पण थंडी नाही तू 20चा पाडा म्हण रे आईला ह्याला सोपा पाडा दिला
मॅडम मी म्हणतो 20चा पाडा. बस खाली. 19चा पाडा म्हणलं तर आला नाही तुला. मॅडम मी म्हणू काय 19चा पाडा? अरे वा, छान छान. बघा मुलांनो, 20चा सोप्पा पाडा सोडून 19चा पाडा म्हणतोय तो. 20चा कुठे येतोय मला हा म्हणू का? हा, म्हण. 19 1 19 19 2 38 19 57. अरे वर दे की जरा. हे काय करताय? हा, बघून पाडे म्हणताय? हा, बघून म्हणताय तुमच्यातच? हा, बघून पाडे म्हणताय? सगळ्यांनी उद्या त्याला पाडे पाठ करून यायचं. मधली सुट्टी झालीये, कोणी सुद्धा पळून जायचं नाही घरी. अहो सर, काय करताय? हवा मारतोय सायकल मध्ये. आपण हवत राही की. मागच्या टायर मध्ये मला जास्त हवा लागते बघा. तुमच्यासारखं कोण जर मला येतं म्हटलं डबल शीट सायकल वरनं, तर मी त्याला नाही म्हणत नाही. चांगलंय, चला. सर चहा सुटला तुमच्या सायकलीने मला डबल सीट निचला का? अरे मागं तांगडे मोडले तर काय तुझ्या? चालत जा. काय काय म्हणलं म्हणता डबल शीट? तुझ्या एवढा होता तेव्हा मी डोंगरावून चालत येत होतो. हवा जरा कमी मारा नाही टायर फुटेल. मला शिकवतो या. आता फुटाणे सरांची गंमत बघ. टायर फुटला काय? अरे कोण आहे? अरे नाला घालून चेष्टा करता का माझी तुमच्या तर आता शक्ती नाही तुम्हाला बघा. चला आवा 2 रुपये एक, आवा 2 रुपये एक. मला 2 रुपये दे की बाबा. मला दे. हा दिली सगळ्यांनी. मला बी एक दे. तू पैसे दे आधी बाळा. माकडा शाळा शिकायला आलाय का? आवळे काय आलाय इकडे? आणि इकडे आवळ्या मूर्ख कुठले? अभ्यास करत बसा. आलोच मी. परसाने मॅडमला जाऊन आवळ देतो, म्हणजे मॅडम खुश होतील, इम्प्रेस होतील माझ्या. ओ फुटाणे सर, इकडे काय वाकडे सर मग केलं बघा काय? तुमचा क्लास आहे ना? मग वर्ग सोडून बाहेर कुठे नाही घालायचा? ते वर्गातल्या पोराने आवळ आणलेलं ते मी जप्त केलं, ते टाकायलाच आलेलं बाहेर. आता टाकणार जाणार बघा. इकडे ना, मी टाकतो. तुम्ही वर्गावर जा. बरं बरं. जा इकडं. हो फरसाने मॅडम, काय वाकडे? तुम्हाला आवड आवडतात का? हो, आवडतात ना, खूप आवडतात. हे घ्या, तुमच्यासाठी आणले. थँक्यू. वेलकम. काय झालं? धोका झाला. बरं, जाते मी. माझा 5वीच्या वर्गावर शेवटचा तास आहे. वाकडे आवळ टाका आलो म्हटलं, इथं येत हवी तुम्ही आवळ्या. आवळ्या देऊन कावळ्या काढताय काय? काय झालं आता बोलायला? वाचा गेली काय? का मागच्या बाजूने आवळ शिजलं? वाकडे आईच्या गावात कसली थंडी आहे आज. आईच्या गावात कसा गारटाय आज. कान टुपी आणाय पाहिजे. माझ्यावर पैसे लावणार काय? 500 रुपयाची. कसली पाहिजे? या बर्फाच्या गार पाण्याची आंघोळ करल त्याला 500 रुपये बक्षीस. हे शक्यच नाही. कोण नाही करणार. गारटून मारायचं एखादं. मी करतो, पण एका झटक्याचं की बादली उठून घेणार. चालतंय का? चालतंय, कर बघू. तुझं धाडस तर बघूया. थंडी आहे बाबा. ए पोरानू, का थांबलायचा? काय नाही, पैसे लागले. काय नाही सर, जावा तुम्ही. बर, काय दंगा मस्ती करू नका. ही बर्फाचं पाणी लय गार आहे. घेऊन नाही बाबा, लय गार आहे. ए बुरट्या, मग पैसा हारलाच म्हण आणि 500 रुपये दे मला. बरोबर घेतो ओतून. लांब कुणी तर होता. आयला सर देऊन. हे काय रेड आहेस का? 1 2 सर आहेसा का? भारी मिस्टेक हो गया सर.
माकडा शिमुडका म्हणून टाकलास माझ्या तोंडावर. अहो मी नाही टाकलेला. माकडा तुझ टाकला घंटी तू शिव मला. ओ मामा का मारताय माझ्या पोराला? तुझ्या पोराला माझ्या तोंडावर शिमूड टाकला या. अहो त्याला दुळा भाव आहे, तो जसं करल तसं देव करतो या. का मारताय रे? बापू तुम्ही जा वाईट आवाज काढ नको. धोपाटी कुठं रे माझी? सरकार सोडून ये. वाट्या लागतोस का? वाढ बंद कर. ओ मामा त्याला जुळा भाव आहे, तो जसं करल का नाही तसं ठेव करतो या. काय पिन बोलू ना ग बसा. अहो खरं सांगतोय मी, 20 वर्षापूर्वीचा विषय आहे. एका बायला 2 जुळी पोरं झालेली. शिकाय डॉक्टर जलामलेला पोराची दाढी मिशन. अरे मग काय शिंग येतील काय? जुनवान पोरं जन्माला आली ती 3 वर्ष पोटात होती ती, त्यामुळे जास्त वाढ झाल्या पोरांची. बर पेड घेऊन येतो मी. अगं पारे बघ की त्यासनी जुळी पोरं झाली ती. मग काय झालं? अगं त्यातलं एक न्यू की आपल्यासाठी. विमल गुटखा मारतील काय? नाही आहो, माझ्या बहिणीचं नाव आहे का नाही विमल, तीच म्हणते ती विमल. मी मला धरणं शिकवलंय का नाही तेच मी. आम्हाला मूळबाळ होत नव्हतं. आम्ही त्यातलं एक पोरग आणि परत बघतोय तर काय, एक पोरग करल तीच दुसरं पोरग करतंय. असा विषय आहे, त्यानं तिकडे शिंबूट टाकला असेल म्हणून हिनं तुमच्या अंगावर शिंबूट टाकला. बर बर असू दे, परत माझ्याजवळ फिरकू नको नाही तंगड तोडणार. अरे वै बिया कशाला शिंबूट टाकतोय? शिंबूट साठवून ठेव आणि उन्हात वाळून त्याचं मीठ तयार कर. 5-6 पोती मीठ होईल एवढा शिंबूट आहे तुला. जा फुकणीच्या, जा फुकणीच्या. अरे तुझ्या आईला मी तुझ्या माकडं. अरे काय झालं वैद्या? अरे काय झालंय? पप्पा अहो माझा जुळा भाऊ तिकडे पायाला लागला असणार आहे, त्यामुळे मी पण पायाला लागलो बघा. आईला अवघड आहे बघ. होय बर पप्पा ऐका की, मला कपडे घ्यायचे आहे ती. चला कपडे घ्यायला जाऊया दुकानात. बर बर चल जाऊया. पोरा तुझा जुळा भाऊ गावला पाहिजे बघ, नाहीतर आयुष्यभर असं चालत राहणार. होय पप्पा, पण ह्याच्यावर काहीतरी उपाय असेलच की. चल बघूया काय उपाय गावतोय का. बोला काय पाहिजे? दुकानदार एकदम चांगल्या क्वालिटीचा शर्ट दाखवा. तो घ्या, एकदम भारी क्वालिटीचा शर्ट आहे. बघू पोरा चांगला जाळ घाल म्हणजे तापल पाणी. पप्पा त्या पेपर त्या चुलीत घालतो म्हणजे चांगला जाळ होईल. ठीक आहे. अरे फुकणीच्या शर्ट का फाडला? सॉरी दादा, माझ्या पोराने शर्ट फाडलाय. पैसे देतो पण मारू नका. 1000 रुपये त्यांना वाटलं लागायत ना. ठीक आहे. पोरा चल काहीतरी उपाय केला पाहिजे. रोज काहीतरी नवीन कांड होतोय बघ. होय पप्पा, पप्पा माझ्या जुळ्या भावाला हुडकून काढूया म्हणजे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होती ती. बापू शेठ बोला. मज बघा येणार होता, काय झालं? या की. अहो पोराला पाठवून देतो, मला जरा बँकेत जायचं आहे. बर बर, पण 80,000 आलं तर मज देणार, नाहीतर मज देणार नाही अजिबात. आधी मस्त तरी बघू दे की. बर बर, द्या पोराला पाठवून. ओके वैब्या, आपल्याला म्हस विकत घ्यायची आहे. जा आणि बापू शेठच्या शेडवरनं म्हस बघून ये जा. बरं येतो पप्पा, जाऊ का? बर बर चालतंय, जा तुम्ही या बँकेत जाऊन. बर बर. इसल्या हे मध्यस्थी स्थळ घेऊन आलेत तुला. पोरगी चांगली आहे, आवर लवकर तुझं, पोरगी बघायला जायचं आहे. मी आवरून तयारच आहे, मला आधीच खबर लागलेली. अरे तुझ्या पान नाईट पॅन्ट विन शर्ट केलेला का? याला काय होतंय, बाण नसेल केला आपण आज जरा धोता शर्ट केलेला, मी नाट पेटव केला म्हणून काय होतंय. चला मी पण करतो इजरविन शर्ट. चला चला, काय करायचंय ती करा. चला. ओ शेठ कुठं आहे मस्त दाखवा लवकर. ओ शेठ कुठं आहे मस्त दाखवा लवकर. अहो आमच्या पोरगीला मस्त बघतो येऊ. आमची पोरगी मस्त वाटली का तुला? सॉरी मस्त नव पुरगी दाखवा तुमची. सॉरी मस्त नव पुरगी दाखवा तुमची. माझी पोरी कशाला बघायला तुला? सॉरी मामा, चुकून तोंडात गेलं. काय तुला मज जावतो? काय येणार दाखवू? अरे नको, मस्त दाखवा. तिला बघितल्यावर जर ती मला आवडली तर मी लगेच लगीन करणार तिच्यावर. अय तिला बघितल्यावर जर ती मला आवडली तर मी लगेच लगीन करणार तिच्यावर. काय मशीवर लगीन करायला काय तुला काय पोरगी मिळाला काय? सॉरी शेठ, चुकून तोंडात काय पण निघायला लागले. एक तर अंगाची आग व्हायला लागले. 15 दिवस झाला आंघोळ केलेला नाही मी. आंघोळ करत जावा की. बर पाहुणे पुरीला बाहेर बोलवा. होय, बाय ऐश्वर्या ये बाहेर.
रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा भान. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असलं तर विचारून घ्या. पुरी जरा चालून दाखव ग. आईला पोरगी जरा टार्गेटच दिसते. होय माझ्यावरच गेल्या. मी तर काय कमी आहे. मी बी टार्झनच आहे. टार्झन इज वंडर कार. बर बर असू दे. तुम्हाला काय प्रश्न विचारायला असलं विचारून घ्या. बरं मला सांगा एका दिवसाला ही किती लिटर दूध देत्या? बरं मला सांगा एका दिवसाला ही किती लिटर दूध देत्या? अहो पाहुणं काय म्हणतोय पोरग? अहो पाहुणं दिवसाला किती लिटर दूध पित्या असं म्हणायचं आहे त्याला. हा तिला दूध नाही आवडत, मलाच आवडतं. लय दूध पितो मी दररोज 2 घोट. हे बघ दिवसाला 3-4 लिटर दूध देत्या पण तुझ्या काढण्यावर राहिलं. हिची धार काढायला लागलं ही लात मारत नाही नव्हता. हिची दार काढायला लागल्या वेळी लात मारत नाही नव्हता. मला सुकाळीच्या काय मत घ्यायला तिकडे तू. सॉरी पाहुणं. इसल्या तुझा जुळा भाऊ तिकडे मस्त बघायला गेला असणार आहे त्यामुळे तो बोलत ती तू बोलतोयस. होय पप्पा. बरं त्या तुझा बाप नाव मी पप्पा म्हणला घरला घालवेन. सॉरी ए काय कुचकुच बोलायला लागलाय सर? काय नाही अहो पाहुणं काल आम्ही मस्त बघायला गेलेलो त्याला तिथं बोललेलं आठवतं या. बर आता शुद्धीतून बोलाय सांग नाही तर लाट टाकून हाकलीन. इसल्या तू तोंडावर ठेवून ग बस. बर पुरी तुला पोरग पसंत आहे का? विश्ल्या तुला पोरगी पसंत आहे का? मलाही पसंत आहे पण लगीन झाल्याविनं मला चांगलं जेवण करून घातलं पाहिजे. मलाही पसंत आहे पण लगीन झाल्याविनं मला चांगलं जेवण करून घातलं पाहिजे. अरे वंडिकीच्या ही काय पोरगी आहे तुझ्यावर लगीन करायला तुला चांगलं जेवण घालाय. सॉरी बरं मला हिच्यावर एकांतात बोलायचंय. बरं मला हिच्याबरोबर एकांतात बोलायचंय. बोल बाबा बोल एकांतात बोल. हा मनसोक्त बोला काय टेन्शन घेऊ नका. ऐश्वर्या तू खूप छान दिसतेस. ऐश्वर्या तू खूप छान दिसतेस. खरं सांगू मला तर तू खूप आवडलास. खरंच मी? होय मग एक पप्पी घेऊ का? घे ना. ए फुकणीच्या म्हशीचा मुका घेतोस काय खोळी लागला का तुला? चल वाटायला लाग. सॉरी शेट. आणि कडे एवढं वाज परत काय झालंय? अजून एक घे ना. हा घेते. अरे सुक्का या लग्नाच्या मुख घेतोय. मी नाही. इसल्या लवकर इस्त्री कर माझ्या शर्टला मला कासेगाव जायचं आहे. बरोबर हॅलो काय झालं विसल्या? अहो कानाला इस्त्री भाजली. माकडा कानाला कशा लावलीस मग? अहो माझ्या त्या जुळ्या भावाला फोड आला असेल त्यानं कानाला तिकडे फोड लावला असेल पुढून तिकडे इस्त्री काढायला लावली. आयला अवघड धंदा झालाय काय तर उपाय केला पाहिजे बघ. होय पप्पा. मोरट्या फोन केलेला चुलून वरडायला काय झाल्या? अरे भावा काय सांगू तुला मोबाईल भाजला कानाला. काय चुलीत ठेवलेलाच काय? नाही बरोबर चल नाश्ता करूया. बरोबर चालते चल. ए विसल्या इकडे की. काय रे भावा? चल की बॅट बॉल खेळायला. बरोबर चल आणि कान का चुलतोयस? अरे कानाला भाजलं जरा. काय लागा जरा बघून काम करायचं की. चल लोक. ए भावा मी बॅटिंग करणार आहे. ए माझी बॅट आहे मी बॅटिंग करणार. बरोबर आली इकडे. हा वैभ्या इधर वडापाव खा. चुक्कायच्या बॉल कुठे खातेस काय डोक्या बिकाव पडलेस का काय? सॉरी भावा जा खेळ टाकतो बघ. नीट बोलतात. हा टाकी मोठ्या काय झालंय? सॉरी भावा काय झालं काय कळलं नाही मला. बर डोसको पडलंच माझं पुकणीच्या. उलट्या आउट केलंस मला. खेळ आता तू. अरे बुरट्या झाडू कशाला घेतलायस काय? झाडून काढतोस का काय? अरे काय करतोय? अरे काय कर मारतोय? अरे वैभ्या काय झालंय यार? अरे काय झालंय? वैभ्या अरे काय झालंय? आजच्या गावात भावा मला काहीच कळलं ना काय झालंय. झाडू टाकतो. बरोबर पुकणीच्या विसल्या काय मारलं? थांब तुझ्या थांब तू काय
बोंबलत हिंडतायस? अगं आहे माझ्या माग म्हातार लागलेलं एक. चला घरला. तुला झपाटले काय काय? अरे नाही. अरे वैद्या सुकाळीच्या आईला तिकडे त्या जुळ्या पोराला कोणतरी उडत नेत असणार आहे म्हणून हे असं करतंय. वैद्या पुढे एक लात मार रे. बर बर. कुत्र्याला लाथ का मारलीस? वैब्या शेडवर जा. शान साठला असेल शिन कुठं लाव जा. बर बर लावतो. बर बर. आधी जाऊ का मग जा खेळायला. काकू ओ काकू काय ग शालू? कशाला पाहिजे का आधी कपाळाला लावाई. कशाला लावत्यास काळा आधी कपाळ दिसणार पण नाही एवढी काय अगं सोड सोड त्याला. मस्करी करायची सवय आहे. हा मस्करी केली मग असं ते. हाय अबीर आणते बस. हा ना फुकटाई. हा काय म्हणलं? चटके म्हणलं का चटके? छटाबी म्हणली चटकी. चटके म्हणलं मी मग असं ते. मी हाय चटकी. चटकी चटकी. दात तटकी तटकी अरे काय करतोय? काय नाही खाणं सरळ. अरे वैभव अरे शेण खायला लागलंस का काय? नाही अगं, ते वास घेऊन बघत होतो. अरे मला वाटलं शेण खायला लागलं. नाही ते नव्ह. तू कुठे गेलेलीस? अरे मी पप्पांना जेवणाचा डबा द्यायला गेले. बर ऐक की मला तू खूप आवडतेस. बरं ऐक ना मला तू खूप आवडतेस. हो मला तुझ्याशी लग्न करायचं. हो मला तुझ्याशी लग्न करायचं. दाताडे लय हरकू नको मला तुझ्यावर लग्न करायचं जाईत ना. ताडेला हरकू नको मला तुझ्यावर लगीन करायचं. जायत ना. माकडा घातलं तुला डबऱ्यात. मला पण नाही तुझ्यावर लग्न करायचं का? पूजा थांब की. अगं थांब की पूजा. अरे वैब्या काय पप्पा? अरे तुझा जुळा भाऊ कुठं राहतोय त्याचा पत्ता गावलाय मला. काय सांगताय पप्पा? चला जाऊया मग. होय चल. पोरा तो माणूस म्हणलेला तुझ्या जुळ्या भावाचं घर ह्याच गल्लीत कुठतरी आहे. चला बघूया मग. चल हा पप्पा ही बघा. भावा तू बरं झाला तुम्ही आला सा. पाहुणं ह्या दोघांच्या काहीतरी उपचार केलं पाहिजे बघा. होय पाहुणं ह्यानं काय केलं की तेव करतोय आणि त्यानं काय केलं की हेव करतोय. पप्पा का बसा तुम्ही. भावा कसा आहेस? जेवलास का? लगीन केलंस का? पोरं आहेत का तुला? बाकी काय चाललंय? जॉबला कुठं आहेस? ए गबासा दोघं पण प्रश्न विचारतायसा उत्तर कोणा दिला जाणार तुमच्यामुळे डोकं दुखा लागलंय आमचं. होय पाहुणं यांच्यावर काहीतरी उपचार केला पाहिजे आपल्याला. एक उपाय आहे. गावात एक बाबा आहे तो मला म्हणाला की याचा उपाय करता येईल आपल्याला. तो म्हटला फक्त दोघांनी एकत्र घेऊन या तर त्याचा उपाय करता येईल. मग आता ही दोघं पण एकत्र राहतं. चला घेऊन जाया त्या बाबाकडे. चला. बाबा आलोय दोघांनी घेऊन. दोघांच्या काहीतरी चांगला उपाय करा. दोघं एकसारखं बोलते ती वागते ती बंद करा. करतो पण 10,000 रुपये घेणार. देतो बाबा पण काहीतरी चांगला उपाय करा त्यांच्यावर. बर इकडे उभा राहा. हात वर कर. हात पुढे घे. हात इकडे फिरव. हात काल घे. मी काय सांगतो ते ऐका. बोला बाबा. मी एक मन. चल आमचं घर दाखवतो तुला. काय लगीन केलं काय? होय लगीन केलं. ये आय भारी. काय रे? अरे भाड्या आम्हाला बिन सांगता लगीन करून आलास. तुला नेला जायला तुला. सासूबाई बाहेर या. काय कसं बाय? ही बघा ना तुम्हाला काय केलंय. अरे वा लगीन केलंय. तिथे पाय पड. बरं झालं बाबा माझ्या डोळ्यात एकच लगीन केलं. परतून खेळवाय मी आता मोकळी झाली. गा बसा. कोण कुठली पोरगी काय माहित. विसल्या कुणाच्या रे पोरगी? गाय एक तर मला नोकरी नाही घरात खाया अन्न नाही कोण पोरगी देत नव्हतं. सोन मिळाली ती बक्की. अरे पण ही वागणुकीला कशी आहे कामाला कशी आहे? गाय तुला जशी पाहिजे तशी सून मिळाल्या बघ. सगळं काम करेल तुझं आणि तोंडात कवा एक शब्द बी काढणार नाही. का मुख्य आहे का काय?
होय मुख्य आहे पण तिला ह्या गोष्टीचा अजिबात गर्व नाही बघ. ही बाकी बरं केलंस बघ पोरा, पोरगी मुकी बघितलीस ना. आता ही काही बोलल ना, काही शब्दाना शब्द वाढल ना, आमच्यात भांडणं होतील. पाया पाया पुढे सुखी राहा. चला चला आज चला. दादा एक वडापाव देऊ. इधर मालक आज पण मी वडापावचे पैसे देणार नाही, गॅरंटी देऊन सांगतो. चांगलं बोल की जरा. किती रुपये झाले? 20 रुपये देतय बघ पैसे, खिशात घातलाय. हॅलो पैसे मागच्या खिशात आधी वाटत. परत देतो. हा बोला की. म्हणजे का नाही माकडा तुझ्यामुळे पैसे दिलेले नाही ती. हा चांगलं जरा बोलत जा की. चला कानात बघ. सुनबाई मोबाईल ठेव आणि जेवणाचं बघ. बाद झालं तर नव्याचे 9 दिवस काम कर. काय म्हणतेस? माझा मुलगा त्याच काय काय म्हणत्या बाई? ही काय बी कळना. ही काय म्हणत्या बघ. काय? मी काम करणार नाही. तुझा बा करल. लग्नाच्या आधी म्हणलेलास की राणीसारखी ठेवीन तुला. काय असं म्हणलेलास? अगं नाही, मी भावनेच्या भरात बोललेलो. हिने सिरियसली घेतलं वाटतं. मी सांगतो हिला. जब्बा जबोली अबोली तू भात आणि कालवण कालवण तू कर आणि माझी आई चपात्या लाटत्या. तुला काय म्हणते बघ. भावाने जरा स्पष्ट बोल की. बोल अगं मुख्य कशी बोलल. अरे हो मुख्य नव्हता. अगं पण मला जरा कर असं बोल की. पोरा ही काय घेऊन आलायस? मुकी हाय, उलट बोलायची नाही, भांडायची नाही असं वाटलेलं मला. मला बी तसंच वाटलेलं आहे. पोरा बोलणारी करून आणली असतीस तर कुठल्या कुठल्या शिवाय तिथे ही तरी कळालास तरी दान. बॉम्ब टाकणार म्हणते काय? हे माणसाचा पदार्थ. हो काय जाऊ तुमचं. तर काय बघ. काय नाही बसले पेपर. हा हा ओके. दादा आला बघा तो रोज फुकट वडापाव खाणारा. आज मी पैसे देणार नाही बघा तुम्ही. हो दादा एक वडापाव दे की. बस देतो. माझं पैसे दे. देतो की दादा, थोडे दिवस थांबा. 3 महिने झालं, कवा देणार? 8 दिवस थांबा की दादा देतो. उद्या पाहिजेत मला माझे पैसे. उद्या जर नाही दिलंस तर सामानसकडे तुझ्या गाडा बी उचलून येणार बघ. चल रे. अगे माझे पैसे कवा देणार? फुकणीच्या कोणा दुकानात आणलंयस? अहो का ती दुकान आहे, ती दुकान आहे. चल. हो दादा किती रुपये झालं? 20 रुपये झालं. अहो सगळ्या महिन्यात किती झालं सांगा. 700 रुपये झालं. 700 काय? हे झाला 700 रुपये. हा आलं का? बरं ती नव आत्ता आलेला माणूस तो का मांडूस जाऊ. अहो बहिणीच्या लग्नासाठी 50,000 रुपये कमी पडत होतं म्हणून व्याजानं त्याच्याकडे घेतलेलं. अहो एवढंच मी
बघा ही 50,000 रुपये येते घ्या तुमच्याकडे आणि द्या त्या माणसाला. परत तुमच्याकडे येतील तेव्हा मला द्या. अहो पण मला हे पैसे कुठल्या विश्वासाने देताय? अहो ज्या विश्वासानं तुम्ही मला महिनाभर वडापाव खायला दिला का नाही त्याच विश्वासानं दिली ती. ठेवा. थँक्यू. ए सावकार इकडे या. लय आवाज वाढला तुझा. ही धरा तुमचं 50,000 रुपये. परत माझ्या गाड्यावर येऊन दंगा करायला नाही. दिलेत पैसे तुमचं. खोटे नोटा देतेसी इधर. खोट्या नोटा? थांब, खोट्या नोटा दे तुझी. काय नवीन साडी पाहिजे? आता पैसे नाही दे माझ्याकडे. कुठनं बी आला पैसे? काय म्हटलं मुख्य काय बोलायचे नाही पैसे बिशे सगळ्या बायकात असल्यात. जास्त जास्त अंत कुठलं तरी पैसे कमी होतात आता काय. आईला बायकोला बोलाय ना तरी बायको पैसे पैसे करायला लागली. आता कुठनं आणू पैसे? लग्नाचं टेन्शन, नोकरीचं टेन्शन, छोकरीचं टेन्शन, पैशाचं टेन्शन, सगळं टेन्शन दूर करा. हात दाखवा, टेन्शन दूर करा. हा बाबा नुसता हात दाखवून टेन्शन कसं जाणार? अरे मी हाताच्या रेषा बघून भविष्य सांगतो आणि टेन्शन पळवतो. खरंच मी मग माझा हात बघा. दुसरा हात दे. ठीक आहे. वा वा वा. तुमच्या केसातल्या पडल्या काय? काय? वा केसातल्या पडल्या काय? अरे केसातल्या वा नव. अरे तुझा हात बघून म्हटलं वा वा वा. का का का? अरे हा हात तुझा नाही. माझाच हात आहे बाबा. अरे माकडा हा हात तुझा नाही. एका श्रीमंत माणसाचा हात आहे. अहो असं का करताय? हात माझा आहे बाबा. अरे तुझाच आहे. पण तुझ्या हातावरच्या रेषा सांगतात की तुझ्याकडे भरपूर पैसा हाय. तू श्रीमंत आहेस. श्रीमंत आणि मी आईला ब्रश लय झिजलाय बदलाय पाहिजे. असू दे पैसे नाहीत आता. आईला दात घासाई टोपून सापल्या. हाय हाय आजच्या दिवसापुरता आहे सोडणार नाही तुला. उद्या पण तुझ्यातच का बाबा. अहो माझी दात घासायची ट्यूब संपल्या ती नाही पैसे नाही ती माझ्याकडे. उद्याच्याला शिडकूट जाळून तिची राख करून त्याने दात घासले पाहिजे ती. आणि तुम्ही म्हणताय मी श्रीमंत आहे. कुठल्या अंगाला श्रीमंत आहे मी? बाळा तुझ्याकडे आज पैसे नसतील पण तुझ्या हाताच्या रेषा सांगतात तुला मोठा धनलाभ होणार आहे. तुला सोनं मिळणार आहे. कसं कसं मिळणार? तुझ्या शेतात सोनं आहे. एवढ्या जागेत सोनं आहे आणि मला कवा दिसलं कसं नाही. आजपासून मी एवढ्या वेळा शेत नांगरलं बांगरलं पण मला गावलं कसं नाही. असं किती शेत आहे तुझं? 2 गुंठ आहे माझं. अरे त्या 2 गुंठ्यात एक नारळीचं झाड आहे. त्या नारळीच्या झाडाखाली सोन्याच्या मोहरा आहेत. जा उकर जा. खरंच मी थँक्यू बाबा. थँक्यू इथं उकरू नकोस. अरे तिकडे जा. बरोबर थँक्यू थँक्यू. अरे थँक्यू नको पैसे दे. अहो दाता माराय पैसे नाही तुम्हाला कुठलं देऊ? बर तुला सोनं मिळालं तर त्यातलं 2% मला दे. हा 2%? बाबा ह्याच्या आधी काय तुम्ही हेडकरी होता काय 2% काम करताय? लांबड बोलू नकोस. लवकर जा. हा ओके ओके धन्यवाद. इन्स्पेक्टर वस्तू संग्रहालयातल्या ऐतिहासिक सोन्याच्या मोहरा चोरला जाऊन 8 दिवस झालं. अजून चोराचा पत्ता नाही. कसला तपास करताय तुम्ही? साहेब करतो. काय करतो जोपर्यंत केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुमचं प्रमोशन होणार नाही. साहेबच्या ठेव माझ्या डोक्यावर. अरे ना आलाय का खाली ठेव. जाईत नाही. अरे डोसके फिरलंय. चल. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. बोला कोण बोलतोय? सोन्याच्या मोहरा चोरणाऱ्या चोराचा पत्ता सापडलाय. काय कुठं देऊ चोर? मी व्हॉट्सअपला लोकेशन पाठवलंय. तिथं ताबडतोब जावा. हाय ठीक आहे जातो लगेच. धन्यवाद. तुम्ही कोण बोलताय? यस. आईला ठेवला वाटतं. साहेब आलं लगेच चोराला घेऊन येतो. माझ्या प्रमोशनची फाईल तयार करा लवकर. लगेच घेऊन आलो त्याला. चल हवं तर हीच आमचं नारळीचं झाड.
इथं काहीतरी पुरले का दिसतंय उकरून बघतो. आईच्या गावात खरंच गावला अंडा. बघतो ह्याच्यात काय. आईच्या गावात त्या बाबानं सांगितलं तसं खरंच सोना घ्यात. यस साहेब हीच लोकेशन दाखवते. आता तोच असणार आहे. यस जमलं. श्रीमंत झाला आता मी. आता बघायला घेणार गाडी घेणार. ए, थांब. काय झालं साहेब? सोनं कुठं आहे? कसलं सोनं? वस्तू संग्रहालयातल्या ऐतिहासिक सोन्याच्या मोहरा चोरीला गेले त्या. काय माहित नाही हो साहेब. काय लपिस काय द्या ही आमच्या आजीच्या असतेच्या इथं रानातपूर आणलेली. आणि इकडे बघू असली काय. हा सोन्याच्या मोहरा. साहेब मला काय माहित नाही साहेब. मी तू गाण्यात मी चोरलेला त्या. खेळ सप्लाय तुझा. यू आर अंडर अरेस्ट. ओ साहेब आपण ते घ्या खिशात आहे. कळतंय मला. खायला घेतलेलं काय तसं विसरलं होतं. यू आर अंडर. कुठे गेला रे हो? कुठे गेला बाहेर? कुठे गेला? साहेब चुकलं माझं. सोडा एवढं असं होणार. याला काय झालं? साहेब सोडा सोडा साहेब. काय झालं? पोलिसांनी धरलं. अरे अरे बुलट्या शर्ट अडकलाय तुझा. शर्ट अडकला वाटतं. बरं ती नव पोलीस मागं लागायसारखं काय केलंस तू? भावा मला एका बाबाने सांगितलं आमच्या रानात नारळीच्या झाडाखाली सोनं आहे. मी तिथं जाऊन उतरलं तर मला सोन्यानं भरलेलं एवढं मोठं गाडगं गावलं. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या. होय काय सांगतोस? मला देखील का 2-4 मोहरा म्हणजे माझी पण लाईफ सेट होईल. भरत्या पुढं ऐक. मी त्या मोहरा घेऊन घरला येत होतो. कसली स्वप्नार घेऊन आली. तेवढ्या तिथं पोलीस आलं आणि पोलिसांनी सोनं जप्त केलं आणि माझ्या मागं लागलं. माझ्या चोरीचा आळ घेतला. वस्तू सगळ्यातलं सोनं चोरले म्हणून कसा माझा पळून आले मी. बरं ती नव ती माहिती पोलिसांनी कोणी सांगितली? पोलीस कसं आला अचानक तिथं? तीच मला कळना झालंय. पोलीस अचानक कसं आलं एवढ्या फास्ट तिथं? बुरट्या तो बाबा. हा बाबा देव माणूस. बाबानच माहिती दिली मला. होय तुला सोन्याची माहिती दिली आणि तुझी माहिती पोलिसांनी दिली. नाही नाही बाबा नाही तसं करणार. चल बघू त्या बाबाकडं. चल चल विचार. डॅमेट गेला पळून नालायक. साहेब जाऊ द्या. गावल त्यो ही सोनं तरी गावलं. होईल का सोनं झालं. यस आता साहेब माझं प्रमोशन करणार. साहेब खुश होणार माझ्या. यस माझं पण होणार काय? तुझं पण होणार प्रमोशन. चल बाबा ये. बाबांची गाठ घालून देतो. बाबा लय अंतरी आहे. ती चमत्कारी बाबा आहे ती. असलं बाबा कवा बघितलं. बाबा की जय हो. बाबा काय दृश्य झालं. बाबा कुठे गेले? ही बघ अरे पिशवी काय देत. केस दाढी आणि माळा. हा बाबाने दाढी केली असेल. बाबाची दाढी लय वाढलेली. पुन्हा आता बाबाशी कुठे ओळखू मी? काय मार्गदर्शन लागलं तर कुणाला विचारू. आता बाबा नाही. बालका बाबा तुम्ही प्रकट झाला. पप्प्या. पप्प्या कुठे गेला? पप्प्या बाबा आलं. ए बुरट्या मी आहे. अरे पप्प्या तू अशी. होय तुला डुप्लिकेट केस दाढी लावून कोणीतरी गंडीवलाय. ओयच्या गावात असा विषय आहे. पिशवी तसं होतं काही. आईला माझ्या कसं लक्षात आलं नाही. शेट. चंप्या भाई लय मोठा हात मारला सा तुम्ही. एवढं सोनं चोरून आणलंय आणि कुणाला काय? तुम्ही बाबा बनून त्या पोरला नारळाच्या झाडाखाली उकरायला लावलं सा आणि पोलिसांना त्याच्या मागाव घालवलं सा. होय पोलिसांना पण वाटणार आता त्यो चोर आहे. पण भाई नारळाच्या झाडाखाली सोनं पुरलं सा ते नुकसान झालं की आपलं. सोनं नव्हतं ती. मग काय होतं? कल
पण आम्ही तिच्याकडचं सोनं जप्त केलंय. हे बघा चोरला पण लवकरच पकडू. वेल डन ऑफिसर. हे सोनं पकडून तुम्ही सिद्ध केलंय की तुम्ही एक हुशार पोलीस आहात. ठीक आहे सर, माझ्या प्रमोशन तेवढं बघायचं. हो हो नक्कीच. जसं तुम्ही सोनं पकडलं तसं चोराला पण पकडा, म्हणजे तुमचं प्रमोशन झालं म्हणून समजा. थँक्यू सर, थँक्यू. साहेब माझ्या पण प्रमोशनचं बघा की. बर बर. हा सोनं मग मोकच लागतंय. साहेब सोनं मऊच असतं या. तुमचं पण घरात जाऊन चेक करा, मऊच असणार सोनं. घ्या. एवढं पण मऊ नसतंय सोनं. हा काय साहेब ही चॉकलेट आहे. पोरानं चुना लावला तुम्हाला, तरी मी म्हणत होतो नीट बघा. ए का म्हटलं का शराब मूर्ख. काय ऑफिसर. सॉरी सॉरी साहेब, सॉरी सॉरी साहेब. आता रडून काही फायदा नाही. मला 2 दिवसाच्या आत ही चोरीला गेलेली ऐतिहासिक सोन्याची नाणी आणि चोर पाहिजे, नाहीतर तुमचं ट्रान्सफर झालं म्हणून समजा. साहेब आता पकडणार तू. आणि का त्या भुरट्या त्या बाबान तुला मुद्दाम तिकडे घाललो असणार. होय मला बी तसंच वाटतं या. तू पोलिसांच्या तावडीत घावावास म्हणून तुला तिकडे पाठवून लगेच पोलिसांनी खबर दिली असणार. बरोबर. बाबा आता पोलीस इथं आला, आता काय करायचं रे. गेला कावाच मुतला चड्डीला आम्हाला बघून. अय कुठं आहे सोनं? आण. साहेब दिलं की मी सोनं, आता कुठलं सोनं माझ्याकडे. हे सोनं आहे. कंडीच्या हे सोनं आहे. हा हे बघ काय चॉकलेट देऊन आम्हाला कंडी दिशी माकडा. हा खरं सोनं कुठं आहे? अहो साहेब मला काहीच माहित नाही, खरं सांगतो या. चॉकलेट साहेब आता यो गावलाय, आता माझं प्रमोशन होणार नव्हता. होणार प्रमोशन होणार तुझं, पण आधी सोनं तर गाऊ दे. अरे पळाल देव धर त्याला थांब. धर त्याला. अरे कुठे गेला? गावलास का नाही वाघ? दुरी दुरी दिल्या बांधायसाठी हात. नकली साप आहे. नकले माहिती आहे मला. ऍक्टिंग केली, ऍक्टिंग कशी वाटते? ऍक्टिंग ऍक्टिंग मग खाली बोललं का झाली? कणीच्या ती पण रिअल ऍक्टिंग आहे. ही वर ऍक्टिंग केली, खाली पण ऍक्टिंगच होणार की. चालतो वरचा बोललो खाली बघतो या. साहेब या बाईला विचारूया कुठं पळाला त्यो. ओ बाई इथं एक माणूस पळालाय, त्याला बघितलं का तुम्ही? अहो सांगा की, आम्ही एका माणसाचा पाठलाग करतोय, त्याला बघितला का तुम्ही? काय जिबाला मुंगळा चावलाय काय? साहेब ऍडव्हान कुठे धावताय? बहुतेक तिला बोला येत नाही, मुख्य आहे ती. मग सरळ सांगता येत नाही का तिला? सॉरी सॉरी. हो का बाई, हो का या माणसाला हुडकायला लागले आम्ही, पळून गेलाय. ह्याला बघितलं का तुम्ही? हा साहेब तिचा नवरा येऊ. हा कुठं आहे कुठं आहे ह्यो? हा कोंबडीचं मटण आणाय गेलाय, ते आलेलं नाही मटण वाटतं. हा साहेब दिवस उजडाय गेला तो आलेला नाही. हाय हात आहे का बघूया काय एकदा. चल हळू बाबा, हळू बाबा. नमस्कार. नमस्कार. कोण आहे? एका डोळ्याचा ऑपरेशन झालं दिसतंय ना मला. अहो पोलीस आहे आम्ही. ह्यो कोण आहे तुमचा? विसल्या नातू आहे माझा. कुठं आहे तर देव? कुठं आहे? श्रावण चपल्यावर गेला कोंबडीचं मटण आणायला आणि माघारी झाला नाही. हा मी काय म्हटलं तुला, कोंबडीचं मटण आणायला गेलाय तो. वय वय साहेब. कसा आहे देव? कुठं आहे? कुठं आहे माहित नाही, पण कसा आहे सांगतो. चोर झालाय तो आत्ता. त्यानं सोन्याची नाणी चोरली ती. अरे देवा, गावला की मला सांगा. अहो आत्ता इकडच कुठेतरी पाहायला येऊ. बर बर गावला की सांगतो बघतो त्याला. बर बर चल रे. सांगतो कोण आहे सांगतो. मी तुझा नवरा आहे विचारी बघ.
कशाला रडतेस आता? काय पोलीस मला पुरस्कार देणार नव्हतं, तुरुंगात टाकणार आता. तुरुंगात बस आता. चल चाल लवकर आम्हाला. साहेब अहो मी खरं सांगतोय, मी नाही सोनं चोरलेलं. मला त्या बाबानंच पाठवलेलं, झाडाखाली उकरायला लावलं आणि त्यानेच तुम्हाला फोन केलेला. अरे भावा सांग साहेबांनी काहीतरी. हवालदार धर त्याला पण हे पण होता ह्याच्यावर धर त्याला. हो साहेब, तुम्हाला काहीतरी दाखवायचं 2 मिनिटं चला की माझ्या बरोबर. काय दाखवायचंय मला? एवढं सगळं सोनं आहे, यातलं आम्हाला किती मिळणार? तुम्हा सगळ्यांना 20-20 तोळा मिळणार. खेळ संपलाय तुमचा. हवालदार सोनं घ्या ताब्यात. आणि इकडे साहेब, आता माझं प्रमोशन होणार. होय आता माझं पण प्रमोशन होणार आहे आणि साहेब मला शाबासकी देणार आहे. तुमच्या दोघांचं थँक्यू. तुमच्या दोघांच्यामुळे खरं चोर सापडलं. पण एका बायने हे सगळं करावं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. बायच्या जातीला कलंक आहेस तू. बाय नाही. बाबा आहे मी. हा काल 30 डिसेंबर होता, उद्या 1 जानेवारी आहे. तीच सांगितलं. 31 डिसेंबरच्या पार्टीचा बेत आहे का तुझा? नाही बाप्पा, खरं सांग. खरंच नाही बाप्पा. अरे बाळा भिऊ नको, जा पार्टी कर जा. मी तुझ्या एवढा असताना अशा लय पार्ट्या केल्या द्या. खरंच काय बाप्पा? वय तू मला आजपासून बाप समजू नको, तुझा मित्र समज आणि सगळं सांगत जा. मित्र समजू? हा. अरे सुटेल का रे हात दोस्तीचा? नाही 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 नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, ओय, ही दोस्ती तुटायची नाही. ओय, बाबा ऐक की बाबा. बाबा काय माहिती का विषय, मी आणि का नाही मान्या 31 डिसेंबरची पार्टी करणार आहे. सोन्या पण आहे. मान्या दारी जुळणी करणार आहे आणि सोन्याचा कणा आणणार आहे. भावा तू एक काम कर, काय माहिती का, तुम्हाला फक्त 2000 रुपये दे पार्टीला. 2000 देतो की, त्यात काय दाम. माकडा तुला सुट्टी नाही, लय दारू पी वाटते वय. थांब तुला बेल्टनच फोडतो. नालाय का हसतोस? नाही पप्पा नको. ही घे पैसे, ही घे. आणि ठरव तुला बाप पाहिजे का पार्टी? नालाय का तुला पार्टी करायची? पैसे उचललं सगळं? नाही पप्पा. आता पाया पडून काय उपयोग नाही, तू माझ्या नजरेतनं उतरलाय. चालतं इथनं. नट होती पायाखाली, तुम्हाला काय वाटलं पाया पडतोय मी? चला येऊ का? सुकाईच्या आणि इकडे पैसे. अरे काय झालं वैद्या, तुझ्या बाने दिलं का पार्टीसाठी पैसे? अरे नाही दिलं भावा पैसे, आणि पट्ट्याने पण मारलाय नाही मला. बरं असू दे भावा, आपण कोंबडी चोरून आणूया. कशाला लागतील पैसे? होय भावा, कोंबडी चोरून पार्टी केल्याशिवाय मजा पण येत नाही. होय होय. चल भावा कोण नाही तो जर कोंबडी. गावडी कोंबडी, गावडी कोंबडी. काहीच नाट्य सोड माझं. काय गावायचं पप्पा मला वाटलं मी कोंबडी धरल्या, जरा सपान पडलो तुम्हाला. हा, आज 31 डिसेंबर आहे ना, त्यामुळे कोंबडी धरल्याला सपान पडला असणार आहे तुला. होय पप्पा, आज 31 डिसेंबर आहे. आम्ही सगळं जोडीदार मिळून आज पार्टी करणार आहे. अजिबात नाही जायचंस तू पार्टीला. पण का पप्पा? आजकालची पोरं पार्टीच्या नावाखाली दारू पितात, गांजा वरत्यात. बरोबर बोलास पोरा तू. पाच जायचं नाही पार्टीला. अण्णा जातो की पार्टीला? अण्णा अजिबात जायचं नाही पार्टीला. सूर्या कोंडूर काय बोलू त्याला? अण्णा मला पार्टीला जायचंय. जाऊ दे ना बा. माझं सगळं जोडीदार थांबल्यात. जाऊ दे ना बा. मी तुझ्या डोंगा सुचले ना. अण्णा कधी काढा की अण्णा, पार्टीला जाऊ दे मला. अण्णा आईच्या गावात अन्नाच्या मजाच करतो. ताप येतो जरा. अण्णा लावा, अण्णावाला. कुणीच्या काय मिळली मी त्या बाईचं नव्हती. त्या बाईला घरात जाऊन मारले मी. सारखं माझं नाव घेते. नको अण्णा, सॉरी सॉरी सॉरी.
वरती द्या या अण्णा बाई अंडा लावते अण्णा सूर्या सूर्या काय रांद्या अहो अण्णा आनंद नाव आहे माझं अंड्या काय म्हणताय अरे माझ्या पोराचं बी नाव सुरेश आहे मग तू सूर्या कशाला म्हणतोय बर सुरेशला बोलवा की बाहेर सूर्या बारे अंड्याला बघ काय होतंय काय रांद्या अरे माझ्या आईला अटॅक आलाय तिला दवाखान्यात ऍडमिट केले चल की लवकर माझ्यावर बरोबर अण्णा जातो मी बर ऐक की माझ्याकडे जरा पैसे कमी आहेत अण्णांच्याकडे पैसे असले तर घे की अण्णा 2-3 हजार रुपये दे इतर पोरा आईला बरं कर अण्णा खरंच तुम्ही देव माणूस आहे बघा असू दे पोरा असू दे येतो मी हा चल लवकर अरे पोरा बी शिव राहिली की माकडानू दारूच्या बाटली घेऊन कुठे निघालाय दारूच्या बाटल्या नाही त्या सालांच्या बाटल्या त्या सालांच्या बाटल्या आईला चढवायला घेतल्या मला का देतोय अण्णा ऐका की खरं काय सांगतो अण्णा ऐका की अहो या दारूच्या बाटल्या काय आम्ही प्यायला घेतलेल्या नाही त्या मग कशाला घेतली ती अहो या बाटल्या एकूण जे पैसे मिळणार आहे ते आईच्या ऑपरेशन साठी वापरणार आहे आम्ही असं मला वाटलं दारू पिऊन पार्ट्या करणार आहे म्हणून चोपलं तुम्हाला नाही हो अण्णा असं काय करणार नाही बरं जाऊ का आम्ही गडबड आहे बरं जावा आईचं ऑपरेशन चांगलं करा हा चल अहो सुरेश अंद्या मला वाटलं का आता अण्णाचा मार खातोया पण बरं झालं तू गंडवलंस बाटल्या विकून ऑपरेशन करणार आहे म्हणलास होईल का तुझा अण्णा बी खोया बोडायचा आहे बघ लगेच म्हटलं त्याला बरं की जाऊ दे अण्णाने दिलेलं पैशाचं मटण आणूया दारू पिऊन मस्तपैकी 31 डिसेंबरची पार्टी साजरी करूया होय मग सुरुवात आत्ताच करूया की ही जर बाटली आणि घे गुटका अहो अण्णा दवाखान्यातच जातो तू पण येऊ म्हणला टेस्ट बघ माकडानू मला का देवतावी तुझ्या भाऊ माझं पोरं बाद झाले अहो अण्णा तुमच्या पोराला मारा सोडून मला का मारताय तुझ्या भाऊ बाद झाले पोरं माझं तुझ्या तर आता अण्णा अरे मन्या 30+ पार्टीचं नियोजन करायचं आहे वैभ्या आलेला नाही फोन कर त्याला काम करतो हॅलो बोल की मान्या बाबा अरे वैभ्या बाबा चल की 31 डिसेंबरची पार्टी करूया अरे काय सांगू तुला माझ्या आज्याने आणि बाण मला मारलाय लय आणि कुंडून घातलाय आणि सांगितलं की 31 डिसेंबरच्या पार्टीला अजिबात जायचं नाही बर बर तू काय टेन्शन घेऊ नको करतो आम्ही काय तर तू काढ बर बर चालतंय बाबा कुणीच्या अजिबात जायला नाही पार्टी करायला दारुडे अण्णा जाऊ दे की नाही पेत दारू तुला माहिती आहे का नाही दारू किती पाच असते शरीराला तरी पण जात घरात जात अण्णा नाही पेत दारू जाऊ दे की एवढे भावटी पाक जाय काय घरात जा वैभव डोंगरे आहे का घरात साहेब काय झालं त्यानं चोरी केली म्हणून त्याला अटक करायला आलोय हो साहेब माझं बोरगत असलं काय करणार नाही जावा तुम्ही हलवदार आपला हवलदार त्याला पहिला अटक करा एवढे बोलतोय हो नको नको साहेब आणतो त्याला साहेब विशाले जोरात हात लावून नको नाही पडेल आपलं मोडेल मिशीचा आकडा नाहीतर मी तुझा आकडा मोडीन केसांचा साहेब आणला बघायला सुट्टी नाही हवलदार आणा साहेब मारणार ना तुला साहेब मारून हवलदार ह्याला सोड या म्हाताऱ्याला आण साहेब मला मारणार असंच बोलेल ह्याला जा ना ह्याला जा वैब्या चल आता सुट्टी नाही तुला साहेब चप्पल का लवकर चल चल लवकर अण्णा यो पोलीस जरा खालच्या गल्लीतल्या मन्यागत वाटला मला होय अरे मला बी तसं वाटतंय मन्या काय अण्णा काय म्हणताय अरे माकडा नो तुमच्या आईला मगाची पोरांची दारूच्या बाटलीची पिशवी पडल्या वाटतं इथं हॅलो शिरपा मला दारूच्या बाटलीची पिशवी गाऊ द्या तू मटण घेऊन ये 31 डिसेंबरची पार्टी करूया जोरात हा लवकर ये गोलमाल है भाई सब गोलमाल है अण्णा काय अण्णा अरे पोरा बस 31 डिसेंबर साजरा करूया तुमच्या तर
मान्या गुल्या तुम्ही दोघं पोलीस बनून आला म्हणून बरं झालं, नाहीतर मला घरातल्यानी अजिबात सोडलं नसतं पार्टीसाठी. भावा पार्टीसाठी काय पण बर चला पार्टीच नियोजन करूया. बरं ते नवं विश्लेन सोने कुठं आहेत? घरात असतील चला बोलवून आणूया. बरोबर चला. पण ती विश्लेष बायकोला खडूस आहे, सोडणार नाही अजिबात पार्टीला त्याला. अरे चला तर बघूया. बरोबर चला चला. अय गुल्या विश्ल्याला का नाही पार्टीसाठी दारू जुळणी करायला लावायची. होय होय भावा. विश्ल्या बाहेर या विश्ल्या. ए काय पाहिजे रे गाढवानो? ऐ, तुम्हालाच म्हटली गाढवानो. आ वहिनी मी काय गाडवागत विश्ल्या बाहेर या, विश्ल्या बाहेर या. असं केलंय मी गाडवागत म्हणताय. हे गा अरे भाऊ अरे बाबा चल की आमच्या अण्णाला गाडवानं उडवलंय, आपल्या गाडीने उडवलंय, दवाखान्यात घेऊन जायचं त्याचं. चल चल लवकर असू चल चप्पल राहू दे. थांबा दवाखान्यात जायचंय मी मगाच तर म्हणला 31 डिसेंबरची पार्टी करायची आहे, विसरायला दारू जुनी करायला लावायची. हा मुंडगीच्या नो पार्टी करताय बाई. ओ चला घरात लवकर. नाही वहिनी, अहो. चला. कोकणीच्या सगळा सत्यानाश केलास. तिची बायको लावून दिना पाठवून दिना झाल्या पार्टीसाठी म्हणून तसं म्हणलं होतं. सॉरी सगळा आकडा. चला इकडं. अगं का बांधलं ती? आय, आय, आय. गप झोपा इथं खाली, अजिबात हालायचं नाही. कुठं खाली फरशी झोपवी? हा झोपा इथं. गप झोपा झोपा. झोपतो झोप तुझी झोप. झोपा म्हणलं ना. हा झोपतो. हल्ला तर बघायचा. नाही नाही नाही. अरे देवा कुठं गेला हो भाड्या? कुत्रा गेला वाटतं पार्टी करायला पळून. ह्याला घाटलं डबरे झालं. या बुलट्यामुळे झालंय सगळं. अय भावानू आलो मी बायकोला कडून. बरं झालं बाबा, चला सोन्याला बोलूया. चला पार्टी करायला आता. सोन्या बाहेर ये सोन्या. काय रे अरे 31 डिसेंबरची पार्टी करायला चल की पार्टीला. मग हळू का बोलतीस? जोरात बोल की, भिततोय काय बायकोला मी? अय सोन्या ऐकलीस? हळू हळू एवढं पण जोरात बोलू नको, शेजारच्यासनी काढायला. बरोबर 31 डिसेंबरची पार्टी करायला चल लवकर. आलो बायकोला सांगून. भिततोय काय बायकोला? जाऊन सांगणार आहे पार्टीला निघालो पोरांच्या बर. अशी नुसती कापत्या. बरोबर सांगितल्या. चल, सांग सांग. बघ विश्ल्या असा वट पाहिजे किती बायको भीती त्याची त्याला. बायको तुला तर माहित आहे मी तुझी सगळी कामं ऐकतो, धुणं धुतो, भांडी घालतो, तुझं डोकं पण दाबतो. मग काय आहे तुझं? 31 डिसेंबरची पार्टी आहे पोरांची, जातो की. अजिबात जायचं नाहीस. जात की ग. एकदा नाही म्हणलं कळत नाही का? गप घरात बसलं तर पाय बांधून मारीन बोकडा. जात की. बोंबलू नको जा. थँक्यू बायको. बायको 2 मिनिटं मी पोरायला सांगितलं तुम्हाला भीती जरा वट मारतो तुझ्या. ए बायको मी पार्टी निघालो 31 डिसेंबरच्या, फुल एन्जॉय करणार आहे. तू जेव आणि गप झोप, नाही तर झोप पाडीत घालीन बघ तुला. अय बघितलं का भावांनो कसा वट आहे माझा? होयला का जोरात वट आहे. हा ऐक की तुला बोकडाचा व्हिडिओ दाखवायचा आहे. दाखव की. हे बघ की. जात की ग. एकदा नाही म्हणलं कळत नाही का? गप घरात बसलं तर पाय बांधून मारीन बोकडा. फुकुलीच्या डिलीट कर दे व्हिडिओ, नाही येत नाही पार्टीला आम्ही. माकडा मग कशाला म्हणतेस बायकोला येत नाही? अरे असं निघता आलाय तेवढं बाबा. हा, चला मग. बायको 31 डिसेंबरच्या पार्टीला निघालो मित्रांच्या बरोबर, जाऊ का? जावा पण आता जसं निघालंय तसंच परत यायचं. आता निघालो तसं जायचोय. हा. बरोबर. हो दारू बदनाम करती, नाम करती, हे तान्या तेरे हाथ देखा. बायको तुझं तू जीव झोप, दार लावू नको, माझं मी येऊन झोपतो. नालायक बोडायचं सुधारणार नाही कधी, म्हणजे दारू पिऊनच येणार आहे वाटतं. होय येणार आहे दारू पिऊन. Shut up, any problem? I am going to my friend. सुधारणार नाही कधी दारुड कुठलं.
भावानू आलो मी चला आता पार्टी करूया ए भावानू या वर्षी एकदम कडक पार्टी करायची. पण मटन बोकडाचं पाहिजे त्याशिवाय मज्जा नाही. वय वय बोकडाचाच मटण आला मला नाही आवडत. आणा माझी फुकणीच्या आणूया मन. तू काय फुकट जेव्हा आलायस काय? भावा माझ्याकडे पैसे नाहीत रे. पैसे नाही ते तुझ्याकडे आहे का पैसे? माझ्याकडे पण तुझ्याकडे नाही हा तुझ्याकडे आहे का? नाही ती तुझ्याकडे आहे का पैसे? सगळी जागा फुकट्या पोडे यायचं वाटतंय. बरं ती जाऊ दे तुझ्याकडे आहेत नका पैसे. मी काय तुमच्यापेक्षा वेगळा आहे. मी पण फुकट्या पोड्याचा आहे. पार्टी करायची चला. बरं भावानू एक आयडिया करूया. चला बोकडा जुळणी मी करतो. कशी र सांगतो चला एक आयडिया आहे. चला या. कॅमेरामॅन हा स्पॉट एक नंबर आहे शूटिंग. यू आर राईट सर. बरोबर बोला तुम्ही. एक्सक्यूज मी सर आम्ही इथं पिक्चर शूटिंग करू शकतो काय? हो करा की आणि मला बी घ्या पिक्चर मध्ये. हो सर नक्कीच घेतो. हो मला सर म्हणू नका हो, तात्या म्हणा. ओके तात्या. हो बरं पिक्चरचं नाव काय असणार हो? तात्यावर चढलं बोकाड. आपलं म्हणजे तात्यावर चढलं बोकाड पात्र्यावर. पण ते दुसरं नाव देतो. तात्यात चोरलं बोकाड कसं वाटतं? हा बारे बारे. बरं माझा सीन काय असणार हो यात? सांगतो यातली तिघ जण पळत येणार ती आणि इथलं एक बोकाड सोडणार. हो बोकडे तर सोडलेलीच आहे ती. अहो म्हणजे उचलून घेणार ती यातलं हा. याच आणि म्हणायचं हे कुठं नेत आहे बोकाड ठेवा तिथं. तेव्हा त्यातला एक जण तुम्हाला लांद घालणार. तुम्ही उडून तिकडे पडणार आणि मी झोपा तर कट म्हणत नाही उठा म्हणत नाही तो तर उठायच नाही. तुम्ही तसंच पडून राहायचं. बरोबर समजलं मला. बघा आता मी कसा करतो. करा चालू तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. मामा तिकडे थांबा तुम्ही. तुम्ही तिकडे जावा तिकडं. हा लाईट कॅमेरा ऍक्शन. हा यार काय कुठे निघालं ना बोकड आमचं ठेवायचं. थांबा थांबा थांबा. जमलं का मला? जमलं का नाही? बाहेर गेलं का नाही मी? जमलं का नाही? मागणं पळत यायला नव्हतं. मी कट म्हणलं उठा म्हणले व्याज होतं. सगळा सीन चुकला. चला तुम्ही चला चला पुढं. बरोबर सॉरी 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 आता करतो. त्या म्हातारा आलं उठून नको सगळा वांदा झाला. चला अरे या की लवकर. आता बघ कसलं भारी करतो मी. या तुम्ही. चला 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 लवकर. ए, या सगळी चला तयार आहे का? बोका ठेव लवकर. चला मामा मामा एक नंबर एक क्वालिटी. नंबर आता एक नंबर बघा. ओके ओके ठीक आहे तयार आहे सगळी. हा कॅमेरा ऍक्शन. चला येऊ दे. चला चला अरे माझं बोकड कुठं न्यायला लागलाय. ठेव तू. अरे, उठू का? अरे उठू का? उठू काय तात्या? अरे कशाला आला तिकडं तू? जा तिकडं. इथं तू सीन चुका तुझ्या हातात. जा तिकडं. अहो तुमचं बकरं नेलं पळवून ती. अरे इथं पिक्चर शूटिंग चाललंय. जा तिकडं तू. अहो ती पिक्चरची माणसं नव्हती ती. शेजारच्या गावची पोरं होती ती. 31 डिसेंबर साठी तुमचं बकरं पळवून नेलं त्यांनी. अरे कुठे गेली ती? गेली ती. आता सुट्टी नाही. जातो तुम्ही. ए भावानू मस्तपैकी बोकडा जुळणी झाल्या. आता कापून पार्टी करूया. अरे माकडानू कुणी निघालायसा? ते सीन झाले. हा चालू ऍक्शन. अरे माकडानू मला गंडीत आहे सावी. तुम्ही 31 डिसेंबर पार्टीसाठी बोकाड कापायला न्यायला लागलायसा. मला गंडीत आहे सावी. आणि बोकाड माझं. बोकाड नेतायसा. अरे भावानू तात्यात तर बोकाड नेलं. आता कुठं आणायचं मटण? आता एक काम करूया आपण सगळे आदा मादा करूया आणि ज्याच्यावर शेवटचा नंबर येईल तिनं बोकाड द्या. हा चालतंय चालतंय. चालते म्हण मग. हा ठीक आहे. आदा मदा शेजाऱ्याचा घोडा पादला ठूस कन. मी नाही तुझ्या आलं तूच द्याच बोकाड आता ठरल्याप्रमाणे. अरे भावा पैसे नाही. मग घरातल्यांच्याकडे घे पैसे ते बोकाड. घरात देणार पैसे मला. अरे एक काम कर मी सांगतो तसं नाटक कर खुल्याचं आपोआप देते ती. बरोबर चालतंय चालतंय. चालते चल. चला अहो काय झालं भाऊजी? तुमचा नवरा बघा कसा खुल्यागत करायला लागलाय. ए बायको मी आहे सायको तू खाडी काय अहो काय झालं तुम्हाला? अंगात आलं देव पुढे 11 रुपये ठेव. हे आणले 1 रुपये. अहो सासरे बुवा ते 11 रुपये ठेवा बाजूला. पोरग बघा आधी खुळ्यागत करायला लागलंय. काय झाले पोरा? हो ना मी नव इकडे काही अरे काय झाले पोरा? हाताला धरलं या बायचं लगीन ठरलं या. अहो सासरे बुवा नाचताय काय? पोरग खुळ्यागत करायला लागले ती बघा. बरोबर बघतो. पोरा काय झालंय तुला? ना टरकू इकडे पोरग तुमच्या इकडे काय झालंय पोरा तुला? अरे सांग की. वहिनी तुमच्या नवऱ्याला वड्या बसलं झपाटलं या भूत. आता काय करायचं
करायचं भाऊजी? आता एकच पर्याय आहे, गावात एक बाबा आहे लांबडा बाबा, त्याच्याकडे घेऊन जाऊया. तेव लगेच साया करतो याला. चालते, चला चला. मी बिबटे खरं आहे तुला. ए, भाऊजी पकडा. लवकर घेऊन चला माझ्या पोराला, लवकर घेऊन चला. इकडे आहे पोरगा, इकडे. आयला हे बुरटे अजून कशी घेऊन आले नाही विसर्याला. लांबडा बाबा की जय हो. 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 बाबा बाबा बोला काय होतंय. बाबा याला झपटलंय, काहीतरी उपाय करा. उपाय उपाय हाय, 4 पायाचं कापलं पाहिजे. 4 पायाचं कुत्र चालतंय का? माकडा कुत्र नव बोकाड दिलं पाहिजे तर ठेव सरळा होईल. देतो बोकड, प्रियासनी सरळ करा. जावा आणा जावा बोकड. आधी उपाय करा. आधी बोकड आणा, नाहीतर याला सरळा करणार नाही मी. सासरे बुवा, चला बोकड आणूया. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. बोकडाची जुळणी झाली पाठीसाठी. बोकडाची जुळणी झाली पाठीसाठी. बोकडाची जुळणी. माकडानं पार्टीसाठी बोकड पाहिजे होय, तू. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्र,